एसटी कामगारांच्या आर्थिक आणि महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी आजपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं ही प्रमुख मागणी आहे। सकाळी 8 वाजेपर्यंत 251 आगारांपैकी 35 आगार पूर्णतः बंद आहेत। बाकीचे आगार अंशतः अथवा पूर्णतः सुरू आहेत। मुंबई विभागातील सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे। तथापि ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पूर्णतः बंद आहे। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत। सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत। तसंच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत। तर तिकडे खानदेशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, पेठ हे आगार, तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत। बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे। एसटी महामंडळातील जे चालक आणि वाहक आहे यांचा आज सकाळपासून संपाला सुरुवात झाली आणि याचा परिणाम जो आहे तो एसटी डेपोवर आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण शुकशुकाट आहे, परंतु प्रवाशांची जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे। एसटी जे आहे ते एसट्या सगळ्या जे चाकं आहे ते चाकं थांबलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा खूप मोठा फटका बसतो। खरं जर पाहिलं तर ही वेळ अशी आहे की अमरावती बस डेपोवर मोठ्या प्रमाणात एसटींची ये जा असते, परंतु जर आपण बघितलं हे दृश्य तर अतिशय सामसूम वाटत आहे, परंतु प्रवाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। नेमकं हे संप का पुकारला? आपल्यासोबत संघटनेचे अध्यक्ष आहे। काय मागणी घेऊन तुम्ही संप सुरू केलेला आहे? आमची प्रमुख मागणी अशी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आमच्या कामगारांना वेतन मिळालं पाहिजे आणि या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही लढत आहे। आणि मागे जी आमची 7 तारखेला बैठक झाली त्या 7 तारखेच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी 20 तारखेला फायनल याच्यावर तोडगा काढू असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही मागचा जो आमचे धरणे आंदोलन होते ते मागे घेतले। परंतु आज 3 तारीख उजाडल्यानंतरही शासनाने आमच्या कोणत्याही गोष्टीची दखल न घेतल्यामुळे आज संपूर्ण राज्यभर एसटी कामगारांचा आक्रोश आहे। एसटी कामगार हा अहोरात्र प्रवाशांची सेवा करत असतो आणि असाच एसटी कामगार गेल्या अनेक वर्षापासून आपल्या न्याय मागण्यासाठी जे वंचित ठेवण्याचं काम सरकारच्या मार्फत चालू आहे त्याचा हा कुठेतरी आज आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। काही लोकांचा आमच्याच माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु त्या राजकारणाच्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ। ही आमची अस्तित्वाची शेवटची लढाई आहे आणि हे शेवटची लढाई पूर्ण टोकापर्यंत संपूर्ण एसटी कामगार मोठ्या जोमानं संपूर्ण राज्यभर राबवत आहे। आपल्या माध्यमातून आमची विनंती राहील शासनाला, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना की आमच्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत त्या आपण लवकरात लवकर पूर्ण करून एसटी कामगारांना दिलासा द्यावा व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी। धन्यवाद। बघू शकतो की न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आणि टोकापर्यंत जाऊ, परंतु आमच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने तातडीनं पूर्ण कराव्या अशी मागणी या एसटीचे चालक वाहकांची आहे। आपण काही प्रवाशांशी सुद्धा संवाद साधूया, जे प्रवासी सकाळपासून इतर बस डेपोवर आलेले, परंतु त्यांना याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात बसतोय। आपण काही प्रवाशांशी बोलूया की किती वेळ झाले तुम्ही इथे उभे आहे आणि त्यांना काय त्रास? काकू, केव्हापासून आला आणि कुठे जायचं? मला परतवाडा जायचं। संप सुरू झाला, मग आता आमच्या प्रवाशांचं काय, ड्युटीवाल्यांचं काय आव्हान करा सरकारला? आव्हान काय करायचं आता मला तुमच्या मागण्या काय हे काही माहित नाहीये, काय आव्हान करूया? तुम्ही कुठे चालल्या काकू? संप सुरू झाला एसटी महामंडळवाल्यांचा। हो ना, आम्हाला जायचं इकडे महिनापूर। आता काय करणार तुम्ही? बंद झाले एसटी? बंद झाली, आता काय उभं राहून वाट बघू, नाही तर मग आता प्रायव्हेट गाड्या बघावं लागेल। तुम्ही कुठून आले, कुठे जायचं? संप धारने के लिए कल से परेशान हो रहा हूँ। यहाँ पर कोई डिक्लेयर नहीं हुआ कि आज स्ट्राइक है और ये पब्लिक को बहुत बड़ा फटका बता है। मेरा बच्चा वहाँ पर एडमिशन के लिए मुझे अर्जेंट जाना था, यहाँ आके मालूम पड़ा है कि एसटी महामंडल की हड़ताल है। तुम्ही कुठे चालले का? मी चालू परतवाडाला। काय सांगाल, एसटीचा संप सुरू झाला आता? तो मुसीबत आमच्यावर पडली नाही, आम्ही सुरतून आलो। मला तारीख आहे उद्या कोर्टची, अर्जंट जाणं आहे। बघू शकतो की अति महत्त्वाच्या कामासाठी लोकांना प्रवास करावा लागतो एसटी मधून, परंतु एसटीचा संप सुरू झाल्यामुळे एसटीचे चाकं थांबलेली आहे आणि याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।